ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे। संतोष देशमुख हत्येमुळे बीडसह अख्खा महाराष्ट्र हादरलेला आहे। आज पुन्हा एकदा बीडला हादरवणारी घटना घडलेली आहे। आष्टीतील वाहिरा गावामध्ये आदिवासी पारधी समाजातील 2 सख्ख्या भावांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आलेली आहे। आपापसातील वादातून घडलेल्या घटनेमुळे आष्टी तालुक्यामध्ये खळबळ उडालेली आहे। दरम्यान पोलिसांनी 8 संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय। या घटनेमध्ये अजय भोसले आणि भरत भोसले यांचा जागीच मृत्यू झालेला आहे। तर कृष्णा भोसले गंभीर जखमी असून त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 3 पथकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। जुन्या भांडणाच्या वादावरून वाद झाला। हे दोन्ही बाजूचे जे आरोपी आणि फिर्यादी आहेत यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे। यांच्यावर सोलापूर तसेच नगर येथे जबरी चोरी, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहे। त्याच्याच वाटणीवरून यांच्यामध्ये वाद झालेला अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळाली आहे। तो वाद जास्त विकोपाला गेल्यामुळे त्या ठिकाणी जे हातोळणवरून 3 सख्खे भाऊ आलेले होते, त्यामध्ये भरत भोसले, अजिनाथ भोसले हे जागेवर मयत झालेले आहेत। आम्हाला आमच्या खुनाबद्दल खून पाहिजे, आम्हाला दुसरं काय नाही पाहिजे। आमचं लेकर बाळ आमच्या इथं उन्हात पडलं, आम्हाला त्यांचे लेकर मदर आमची जिद्द एवढीच फक्त, दुसरं एवढंच माहिती आम्हाला। त्यांना खून बदल खून पाहिजे। राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर मंत्र्यांचं खातेवाटप देखील जाहीर झालंय। मात्र अद्याप पालकमंत्री ठरवण्यात आलेले नाहीयेत। तर पालकमंत्र्यांसाठी जास्त वेळ वाट पाहायची गरज नाही। मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील। पालकमंत्री पदासाठी कुठलाही पेच नसून युती असल्याने सर्वांचं एकमत करावं लागतं। 26 जानेवारीपूर्वी पालकमंत्री मिळणार अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। सर, अजून पालकमंत्री जाहीर झाले नाही, केव्हापर्यंत पालकमंत्री जाहीर होतील? फार जास्त वाट पाहायची गरज नाही आहे। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, पण मला असं वाटतं की 1-2 दिवसामध्ये हा निर्णय नक्की होईल। तर महाराष्ट्राची खबरबातमध्ये सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आपण सविस्तर आढावा घेतलेला आहे। सैफ अली खानवरती परवा रात्री हल्ला झाला। तो हल्ला झाल्यानंतर आरोपी जो आहे, तो संशयित जो आहे, तो पोलिसांनी पकडलेला आहे। त्या CCTV फुटेजमध्ये दिसलेला जो तरुण आहे, जो आरोपी आहे, आणि पोलिसांनी जो आज काही लोकांची चौकशी केली त्यामध्ये जो आढळलेला तरुण आहे, यांमध्ये साधर्म्य आहे का आपण हे आत्ता बघितलेलं आहे। त्याच पद्धतीने सैफला जर 2 मिलीमीटर अजून आतमध्ये जर चाकू गेला असता तर अजून गंभीर दुखापत झाली असती। 6 घाव झालेले आहेत, 6 वार झालेले आहेत। त्यातली जे 2 जखमा आहेत त्या अतिशय खोल आहेत। त्यामध्ये चाकूचा एक तुकडा सुद्धा अडकलेला होता। तर 2 मिलीमीटर चाकू जर आत गेला असता तर काय झालं असतं हे सुद्धा आपण सविस्तर समजून घेतलेलं आहे। इथून पुढच्या बुलेटिनमध्ये आपण राज्यामध्ये आपल्या गावामध्ये काय घडतंय या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे। त्यापूर्वी बघूया हेडलाईन्स। महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। सैफ अली खानवरती हल्ला करण्याचा नवा व्हिडिओ समोर। इमारतीमध्ये जाताना आरोपी CCTV कॅमेऱ्यात कैद। सैफ अली खानवरती हल्ला करणारा संशयित आरोपी शाहिद गिरगावातून ताब्यात। शाहिदचे 16 जानेवारीचे मोबाईलचं लोकेशन सैफच्या घराजवळ असल्याने कसून चौकशी। रक्तबंबाळ सैफला 10 मिनिटात पोहोचवलं लीलावतीत। रिक्षावाला भजन सिंगने सांगितला थरारक अनुभव। पोलिसांनी आरोपीच्या चेहऱ्याशी साधर्म्य असलेल्या एका व्यक्तीला घेतलं ताब्यात। गृहराज्यमंत्री योगेश कदमांची माहिती। सैफच्या पाठीत अडकलेल्या चाकूच्या तुकड्याचा फोटो समोर। ऑपरेशन नंतर चाकूचा तुकडा बाहेर काढला। सुदैवाने थोडक्यात बचावला सैफ अली खान। सैफ अली खानच्या प्रकृतीत सुधारणा, मात्र इन्फेक्शन होऊ नये यासाठी आठवडाभर आरामाची गरज। सैफवरती उपचार करणाऱ्या डॉक्टरांची माहिती। परभणीतून आंबेडकरी अनुयायांचा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने रवाना। सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्या या मागणीसाठी आंदोलक मुंबईच्या दिशेने।
सीआयडी म्हणतंय सुदर्शन घुलेच गँगचा प्रमुख तर वाल्मिक कराड गँगचा मेंबर, सीआयडीच्या दाव्याने खळबळ. नाशिकच्या दिंडोरी आश्रमात वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेचा मुक्काम, तृप्ती देसाईंचा दावा. तर आरोपी दत्त जयंतीच्या सप्ताहाच्या वेळेला आल्याचं स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण. वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ लोक आक्रमक, केजमध्ये दिव्यांगांचं पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन तर रस्त्यावरती टायर जाळत निषेध व्यक्त. पुणे नाशिक महामार्गावरती एसटी आणि टेम्पोची जोरदार धडक, भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू. मृत्यूच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर. नमस्कार, मी अमित गजरे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. शेगाव तालुक्यातील केस गळतीने बाधित असलेल्या गावांमध्ये दिल्ली, चेन्नई इथल्या ICMRच्या शास्त्रज्ञांनी 3 दिवस विविध स्तरांवरती संशोधन केलं. आता शास्त्रज्ञांचं पथक परतीच्या मार्गाला लागलेलं आहे. शास्त्रज्ञांकडून आता काय अहवाल येतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रामुळे होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात आमदार सुधीर मुनगंटीवारांनी आढावा बैठक घेतली आहे. यावेळेला प्रदूषणाचं कारण समजून घेत त्यांनी प्रदूषणावरती नियंत्रण आणण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या स्वामित्व योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत पालघरमध्ये 533 गावांना मालमत्ता पत्रकाचं वाटप केलं जाणार आहे. सांगलीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अमृत महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. खासदार विशाल पाटील, माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. भुसावळच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये पिण्याच्या पाण्यासह अन्य सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे भुसावळसह मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्यातील नागरिकांची मोठी गैरसोय होते. धाराशिव कर्नाटक राज्यातील भालकी तालुक्यात जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची विटंबना करण्यात आलेली आहे. या प्रकरणी धाराशिवमधील मुरुममध्ये समस्त लिंगायत समाजाने बंद पुकारला आहे. वाशिम जिल्ह्यातील पाणंद रस्ते योजनेअंतर्गत एकूण 382 किलोमीटर अंतराच्या 265 पाणंद रस्त्यांना मंजुरी मिळालेली आहे. मात्र त्यातील केवळ 41 कामं सुरू झाली आहेत. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांची शेतात जाण्याची वहिवाट ही बिकटच राहणार आहे. पंढरपुरातील आढावा बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवरती चर्चा करण्यात आलेली आहे. प्रलंबित प्रश्न 3 महिन्याच्या आत सोडवावेत असे आदेश खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आमदार अभिजित पाटील यांनी दिलेले आहेत. पिंपरी चिंचवड पालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना कृषी मंत्री दादा भुसेंनी अचानक भेटी दिलेल्या आहेत. यावेळेला भुसेंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय. मात्र उपस्थित अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पालिकेच्या दुर्लक्षामुळे भिवंडीतील वराळ उद्यानाची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. उद्यानाची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक करतात. वसई दिवा रेल्वे लाईनच्या डेडिकेटेड कॉरिडॉर प्रकल्पातील 3ऱ्या आणि 4थ्या रेल्वे लाईनच्या कामासाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही मोबदला मिळालेला नाहीये. त्यामुळे बाधित कुटुंब हवालदिल झाली आहेत. धुळ्यात शिवसेना उभाटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी आंदोलकांनी केली. भुसावळमध्ये पालिकेकडून दरवर्षी 40 लाख खर्च केल्यानंतर सुद्धा नाल्यांवरील झाकणं तुटलेल्या अवस्थेमध्ये आहेत. दरम्यान झाकणं तुटलेली असताना सुद्धा रस्त्यांचं काम मात्र सुरू करण्यात आलेलं आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी सांगलीतील 19 गावातील शेतकऱ्यांच्या शेती उद्ध्वस्त होणार आहेत. या विरोधामध्ये बाधित शेतकरी संघर्ष समिती, शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झालेत. यावेळेला त्यांनी